रामकृष्ण हरी माऊली, मी तुम्हाला सांगितलं होतं आमच्या गावची यात्रा आहे आणि आम्ही पंढरपूरला बाजार आणायला चाललो होतो. आणि हे आमच्या पंढरपुरातलं संत जनाईचं मंदिर आहे बघा. आणि इथंच त्यांची बहीण पण सखूबाई आणि जनाबाई हे दोघींचं इथं मंदिर आहे. आणि जेव्हा वारीसाठी भक्त येतात तेव्हा अगोदर इथलं दर्शन घेतात. संत जनाईचं मंदिर हे गोपाळपुरी आहे आणि आम्ही तिथून पंढरपूरमध्ये आलो. आणि पंढरपुरात हा बघा आपल्या महाराजांचा किती छान पुतळा आहे. हा आमच्या पंढरपुरातला शिवाजी चौक आहे. आणि बाजार घ्यायला मी आणि माझं पप्पा गेलो होतो. आणि तिथून आम्ही मार्केटमध्ये गेलो. आम्हाला थोड्या भाज्या घ्यायच्या होत्या. आणि हे बघा मार्केट आहे, पूर्ण फ्रेश भाज्या आहेत बघा इथं. आणि भाज्या घेतल्या आम्ही आणि तिथून आम्ही पंढरपुराच्या बाहेर पंढरपुरातली पंचायत समिती आहे तिकडं चाललो होतो. आणि आमच्या पंढरपुराला विठुरायाची नगरी म्हणून पण ओळखलं जातं. जिकडे बघेल तिकडे विठुरायाचेच भक्त दिसतील पंढरपुरात तुम्हाला. आणि आमचं पंढरपूर आहेच खरंच खूप छान. पंढरपुराच्या थोडं बाहेर पडल्यानंतर हा बघा रेल्वे रूळ आहे. आणि हा ब्रिज आहे. ब्रिजमधून आम्ही बाहेर चाललो होतो. आणि तिथं एक टेम्पो होता बघा, त्या टेम्पोमध्ये मक्याची वैरण आहे. आणि तिथून आम्ही वर पंचायत समितीकडे चाललो होतो. आणि हा रोड बघा पंचायत समितीकडे जातो. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि कलिंगडचा सीझन चालू आहे, कलिंगड खरबूज. तर जिकडे बघेल तिकडे बघा कलिंगड विकायला बसले होते. कलिंगडचा ज्यूस होता. आणि उन्हाळ्यामुळं सगळं ज्यूस होतं, संत्रे चिक्कू असं सगळं ज्यूस होतं. आणि हे बघा पंचायत समिती आहे. पंचायत समितीच्या पुढं कायमच गर्दी राहिलेली असते. पंचायत समितीपासून पुढं गेल्यावर डीमार्टमध्ये आम्हाला बाजार घ्यायचा होता, आमचा किराणा बाजार घ्यायचा होता. आणि गेल्या गेल्या मी बाजार आमटीचं पॉकेट घेतलं होतं. कारण की आमचं माळकऱ्यांचं नॉनव्हेजचं जेवण म्हणजे बाजार आमटीच असते. आणि नंतर तिथून मी खपली गहू घेतले, यात्रेसाठी आम्हाला खीर बनवायची होती. खपली गहू घेतले आणि नंतर डाळ वगैरे घेतलं. आणि पप्पा आणि मी असं बाजार करत होतो बघा, शाबू भगर वगैरे सगळं सामान आम्ही घ्यायला लागलो होतो. आणि नंतर उदबत्ती घेत होतो. आणि ही उदबत्ती माऊली उदबत्ती आणि लव्हेंडर उदबत्ती, खरंच खूप छान वास येतो या दोन्ही उदबत्तीचा. आणि आम्ही प्रत्येक वेळेस तीच उदबत्ती आणतो. आणि बाजार घेऊन झाल्यानंतर पप्पांनी फ्रुटीची बॉटल घेतली होती. आणि बघा आम्ही काउंटरवर आलो होतो. आणि डीमार्टमध्ये खूप छान बालाजीचा फोटो होता बघा. आणि आम्ही बाजार करून घरी आलो. येताना कलिंगड घेऊन आलो होतो. आणि दादांनी आल्या आल्या कलिंगड कापलं होतं. आणि आम्ही सगळे मिळून थंड कलिंगड खात होतो. हे बघा कलिंगड खायचं चालू आहे सगळ्यांचं. दोन्ही भाऊ आहेत, पप्पा मोबाईल बघतात, मी दादा आणि दोन्ही भाऊ कलिंगड खात होतो. मम्मी पण आहे. आणि नंतर नारळ आणले होते रानातून आणि कोवळा नारळ फोडला होता. पूर्ण आत कोवळं खोबरं होतं आणि खरंच खूप छान लागत होतं. आणि माझं बघा नारळ खायला चालू होतं. आणि हे आमच्या शेतातलं नारळ आहेत बघा, खूप छान आहेत.